छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक परिसरात अंजली नावाची एक महिला तिच्या मैत्रिणीबरोबर राहत होती आणि याच परिसरात एक मोटरसायकलचं शोरूम देखील होतं. त्या ठिकाणी अंजली ही कामाला होती. ज्यावेळेस ती मैत्रिणीकडे आली तेव्हा ती 2 महिन्याची गरोदर होती. आता 2 महिन्याची गरोदर असल्यामुळे ती मैत्रीण तिची काळजी घेत होती. काही दिवस अंजली त्या मैत्रिणीची ज्या पद्धतीने काळजी घेत होती, एक दिवस त्याच गाड्याच्या शोरूममध्ये काम करणारा एक तरुण अंजलीला भेटण्यासाठी त्या रूमवर आलेला होता. रूमवर आल्यानंतर त्या ठिकाणी अंजली ही एकटीच होती. तिची मैत्रीण देखील कामाला गेलेली होती. त्यामुळे तो मित्र अंजली बरोबर गप्पा मारत होता आणि गप्पा मारत असताना अंजलीने सांगितलं की तिच्या पोटामध्ये 2 महिन्याचा गर्भ आहे. तिला त्याची खूप काळजी वाटली. त्याचवेळी त्या तरुणाने अंजलीला जवळ घेतलं आणि मायेचा आधार देण्यास सुरुवात केली. परंतु जो आधार त्या तरुणाने तिला दिला होता, तो आधार अंजलीच्या एवढा अंगलट आला की म्हणतात ना, जैशी करणी वैशी भरणी, अगदी त्याच पद्धतीनं हे अंजलीच्या बाबतीत घडलेलं होतं. आता त्यानंतर अंजलीने पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या ठिकाणी तिच्या आयुष्यात जो काही प्रसंग आला होता, तो कशामुळे आला होता, तिच्या ज्या अडचणी वाढल्या होत्या त्या कशामुळे वाढल्या होत्या आणि त्या तरुणाविरुद्ध तिने सातारा पोलीस ठाण्यात नेमका गुन्हा काय दाखल केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये हर्सुल नावाचा परिसर आहे. या परिसरामध्ये कृष्णा कानमोडे नावाचे एक तरुण गेल्या अनेक वर्षापासून राहतो. वेगवेगळ्या प्रकारचे तो काम करतो. लग्नाचं वय झालं म्हणून आई वडिलांनी त्याच्यावर दबाव टाकला की बाबा आता लग्न कर, तुझं खूप आता वय वाढत चाललेलं आहे. त्यामुळे कृष्णाने एका ठिकाणी मुलगी पाहण्यासाठी तो गेला आणि त्या ठिकाणी त्याला मुलगी देखील पसंत पडली. अंजलीचे कंपनीत काम करण्यासारखे शिक्षणही झालेले होतं. त्यामुळे कृष्णाबरोबर अंजली ही लग्न करायला तयार झालेली होती. छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात कुणाला राहू वाटणार नाही. या ठिकाणी कामही तुम्हाला पाहिजे तसं भेटतं. तुमचं शिक्षण जर चांगलं झालेलंच असेल तर तुम्हाला नोकरी देखील चांगली भेटते. त्यामुळे अंजलीने देखील कृष्णाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि अंजलीने शेवटी कृष्णाच्या आयुष्यात प्रवेश केला. कृष्णा आणि अंजलीचं काही दिवसात हे लग्न झालेलं होतं. अंजली ही सासरी नांदण्यासाठी आलेली होती. दोघांच्याही आयुष्यात चांगले दिवस सुरूही झाले होते. मात्र कृष्णा हा दिवसभर कामावर जाऊ लागला. त्यावेळी अंजली ही तिच्या डोक्यात विचाराशिवाय दुसरं काही येतच नव्हतं. त्यावेळी अंजलीने कृष्णाकडे एक हट्ट धरायला सुरुवात केली की तुम्ही तर दिवसभर कामाला जाता, मी पण एखाद्या ठिकाणी काम करते जेणेकरून आपल्या घरा संसाराला पैशांचा हातभार लागेल. कृष्णाला सांगितलं की मी माझ्यासाठी देखील काही काम पाहते. असं म्हणून अंजली ही घराच्या बाहेर पडली आणि कामाचा शोध घेऊ लागली. तर कामाचा शोध घेत असताना आता पहिल्या दिवशी तिनं तर अनेक ठिकाणी अर्ज केले होते, विनंती त्या ठिकाणी केली होती की मला काही काम भेटलं तर द्या. तिचं शिक्षण झालेलं होतं, त्यानुसार तिने ते त्या ठिकाणी सांगितलेलं देखील होतं. रात्रीपती आल्यानंतर मी अनेक ठिकाणी अर्ज दिला असं अंजलीने त्या कृष्णाला सांगितलं. कुठे ना कुठे काम मिळेल अशी अपेक्षा कृष्णाने देखील व्यक्त केली की बाबा तुझ्या शिक्षणानुसार तुला चांगल्या प्रकारचं काम भेटेल. असं म्हणून तो दिवस निघून गेला होता. 3-4 दिवसांनी तिला क्रांती चौक या ठिकाणी असलेल्या एका गाड्याच्या शोरूम मधून फोन आला. तुम्हाला कामासाठी घेतलं आहे, तुमची नियुक्ती केली आहे, त्यामुळं तुम्ही कामाला या असं अंजलीला फोन करून सांगण्यात आलं. आता अंजलीला काम तर मिळालं होतं. दुसऱ्या दिवशी ती पती आणि दोघेही कामाच्या दिशेने निघून गेले. कृष्णा हा त्याच्या कामावर गेला आणि अंजली ही गाड्याच्या शोरूम मध्ये कामाला पोहोचली. पहिला दिवस होता, त्यामुळे पहिल्या दिवशी अंजलीने सर्वांशी ओळख करून घेतली आणि कामाला देखील सुरुवात झाली. ज्यावेळी अंजली कामाला लागली होती ते वर्ष होतं 2024चं. अंजली काम करू लागली होती, घरात पैसा येऊ लागला होता. याचं कृष्णाला देखील समाधान वाटू लागलं होतं. दोघांच्याही पैशातून घर चांगल्या प्रकारे सुरू झालेलं होतं. दोघेही पती पत्नी आनंदात राहू लागले होते. पुढील संसाराचे नियोजनही चांगले सुरू झाले होते. मात्र अंजली ही आता शोरूम मध्ये काम करण्याचा अनुभव तिला वाढला होता. त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीशी तिचा संपर्क येऊ लागला होता. त्यांच्याशी बोलणं होऊ लागलं, थट्टा मस्करी होऊ लागली आणि याच वेळी त्याच शोरूम मध्ये काम करणारा शाहिद कय्यूम सय्यद, वय वर्ष 27 वर्षे, राहणार लक्ष्मी कॉलनी, शिवाजीनगर, याच्याबरोबर अंजलीचं बोलणं होऊ लागलं. अंजलीचं नवीन लग्न झालेलं होतं. त्यामुळे शहीद हा तिला कधी लग्नाविषयी विचारू लागला तर कधी इतर गप्पाही तो मारत होता. दोघांमध्ये गप्पा तर सुरू झालेल्या होत्या, परंतु यामध्ये शाहिद हा अंजलीचं खूप कौतुक करू लागला होता. तिच्या कामाची स्तुती करत होता, तिच्या सौंदर्याची स्तुती करू लागला होता. मग आता एखाद्या महिलेची ज्यावेळेस एखादा तरुण एवढी स्तुती करतो, त्यामुळे त्या महिलेचं मन त्या व्यक्तीवर व्यक्त व्हायला सुरू होतं. सदरील तरुण आपली किती काळजी घेतो, आपल्या सौंदर्याचं कौतुक करतो, म्हणून एखादी महिला त्याच्याविषयी आदरभाव ठेवते, त्याच्या मनाविषयी स्वतःच्या मनामध्ये प्रेम देखील ठेवते. त्यावेळी अंजली खूप आनंदी होऊन त्या शहीद बरोबर हसण्याचा आनंद घेऊ लागली. त्याच्याशी गप्पा देखील आनंदाने मारू लागली, थट्टा मस्करीच्या गप्पा मारू लागली आणि जो आनंद अंजलीला शोरूम मध्ये येऊ लागला होता
तो आनंद ती घरी आल्यानंतर कमी वाटू लागला होता. त्याला कारणही तसंच होतं, कारण कृष्ण हा कामावरून थकून यायचा. त्याच वेळेस अंजली ही पण घरी यायची. मात्र त्यानंतर घरी आल्यानंतर तिला स्वयंपाक करावा लागत होता. त्यावेळी पती हा जेवण करायचा आणि त्यानंतर मग तो झोपी जायचा. परंतु जो सहवास अंजलीला पती कृष्णापासून पाहिजे होता तो काही तिला पाहिजे तसा मिळत नव्हता. त्यावेळी तिला तो कमी वाटू लागला होता. घरात पैसा तर येऊ लागला होता, पण पती पत्नीमध्ये संवाद न झाल्यामुळे दोघांमध्ये जो काय वाद होण्यास सुरुवात झाली, त्यामुळे तो वाद आता प्रत्येक दिवस वाढणार होता. कृष्णा थकून आला असल्यामुळे तो जेवण करायचा आणि झोपी जायचा. मग अंजलीला अडचण निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. घरापेक्षा शोरूम मध्येच तिला खूप आनंद वाटू लागला होता. त्याच ठिकाणी तिचं मन रमू लागलं होतं. जसा जसा काळ पुढे जाऊ लागला होता त्याप्रमाणे अंजली आणि कृष्णा यांच्यात भांडण वरचीवर वाढण्यास सुरुवात झाली होती. कारण अंजलीच्या मनात आता शहीद हा खूप चांगला वाटू लागला होता. दोघांचं सध्या प्रेमही झालेलं नव्हतं, तरी देखील कृष्णा तिच्या मनात खटकायला सुरुवात झालेली होती. कृष्णा आणि अंजलीमध्ये जे काही संबंध आलेले होते यामध्ये तिला काही दिवसापूर्वीचे दिवस जायला सुरुवात झालेली होती. अंजलीच्या सर्व काही मनासारखं करण्यास कृष्णा प्रयत्न करत होता. मात्र अंजलीचं मन आता दुसरीकडे भरकटायला सुरुवात झालेली होती. तिचं मन हे शहीद याच्यावर जडायला सुरुवात झालेली होती. 2 महिन्यांचा कालावधी झाला होता आणि अंजलीने कृष्णाबरोबर भांडण करून मला तुझ्या बरोबर राहायचंच नाही अशा प्रकारची भूमिका घेतली. आता त्यामुळे कृष्णाला देखील आश्चर्याचा धक्का बसला, कारण आतापर्यंत तर संसार चांगला होता. अंजलीने काम देखील चांगलं पाहिलं होतं, घरात देखील पैसा येऊ लागला होता, सर्व काही आनंदात सुरू झालेलं होतं. मात्र मध्येच अंजलीला काय झालं असं देखील कृष्णाने तिला विचारण्याचा प्रयत्न केला. पण अंजलीने मला तू आवडतच नाहीस असं स्पष्टपणे सांगून टाकलं. आता एवढं वर्ष तिने समजा आता जवळपास नवीन तर लग्न झालेलं होतं, परंतु लग्न करण्यापूर्वी ज्यावेळेस कृष्ण तिला पाहायला गेला होता त्यावेळेस ती जर त्या ठिकाणी म्हणली असती की मला तू आवडत नाही, तर त्या ठिकाणी आपण सहज समजून घेतलं असतं. परंतु आता तिच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू झालेलं होतं. त्यामुळं आता मला तुझ्या बरोबर राहायचंच नाही असं तिने थेट त्या कृष्णाला सांगून टाकलं. आता जो काही प्रसंग त्या ठिकाणी निर्माण झालेला होता तो प्रसंग अतिशय भयंकर स्वरूपाचा होता, कारण लग्न होऊन काही महिन्यांचा कालावधी झालेला होता. या संदर्भात नंतर मग अंजलीने ठरवलं की मी माझ्या मैत्रिणीकडे राहण्यासाठी जात आहे आणि 2च दिवसात अंजलीने तिचं जेवढं काही सामान होतं ते घेऊन तिने त्या मैत्रिणीची रूम गाठली. अंजली ही जवळपास 1 महिन्याची गरोदर देखील झालेली होती, तरी देखील अंजलीने पतीची साथ सोडून मैत्रिणीची रूम गाठली होती. त्या ठिकाणी राहत असताना आता अंजलीला तिच्या मनावर काबू करणारं कोणीच नव्हतं. त्यानंतर तिने आईवडिलांना फोन करून सांगितलं की मी कृष्णाबरोबर राहणार नाही, मी माझ्या सध्या मैत्रिणीकडे राहण्यासाठी आली आहे आणि मला त्या कृष्णापासून डिवोर्स पाहिजे. हे सर्व झाल्यानंतर कृष्णाने देखील अंजलीच्या पाठीमागे लागण्यात काही अर्थ नाही, तिला आता डिवोर्स दिलेलं बरं असं म्हणून तो डिवोर्स देण्यासाठी तयार झाला. अंजली आता ज्या शोरूम मध्ये काम करत होती त्या ठिकाणी आता ती बिनधास्त वागू लागली होती. जो काही शहीद नावाचा जो काही तरुण होता तो तरुण तर आता अंजलीची खूप मोठ्या प्रमाणात स्तुती करू लागला, तिच्या सौंदर्याची स्तुती करत होता. तोच शहीद आता अंजलीच्या खूप जवळ जाऊ लागला होता. अंजलीच्या आयुष्यात काय प्रसंग आला आहे, घरात काय झालं आहे हे त्याला सर्व कळालं होतं आणि अंजली हिला देखील शहीद याच्याच गळ्यात पडायचं होतं. शेवटी दोघांच्या प्रेमाच्या गप्पाला सुरुवात झाली होती. अंजली शहीदच्या प्रेमात एवढी आंधळी झाली होती की तिच्या पोटात ते गर्भ वाढतोय आणि शहीद याची काय पार्श्वभूमी आहे हे देखील तिनं पाहिलं नाही. मात्र त्याच्या प्रेमात ती अखंड बुडू लागली. शहीद याला देखील आता अंजलीची साथ पाहिजेच होती. 2 महिन्यांचा कालावधी झालेला होता. अंजली आणि शहीद हे दोघे आनंदी राहण्याचे स्वप्ने पाहू लागले होते. शहीद हा अंजलीला पाहिजे ते सुख देऊ लागला होता. यामध्ये अंजली ही सुद्धा आता समाधानी वाटत होती. कृष्णापेक्षा शहीद हाच तिचा पती आता तिला वाटत होता. त्यामुळे अंजलीने सर्वस्व शहीद याला अर्पण केलं होतं. एक दिवस अंजलीने तिची मैत्रीण बाहेर गेलेली असताना शहीद याला रूमवर बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं की माझा आता डिवोर्स झालेला आहे. ती तारीख होती 1 डिसेंबर 2025 रोजीची. त्या दिवशी अधिकृतपणे कृष्णाने अंजलीला डिवोर्स देऊन टाकला होता, कारण त्याला आता तिच्या बरोबर राहण्याची देखील इच्छा नव्हती. कारण शहीद बरोबर तिचा काय संपर्क आहे हे देखील आता कृष्णालाही लक्षात आलेलं होतं. मग त्यानंतर मग हातबल झालेल्या अंजलीला पाहून आता जो प्रियकर होता शहीद याने एक मोठी चाल खेळली. तो तिला म्हणाला की तू घाबरू नकोस, तुझ्या जे काही होणाऱ्या लेकरांचा प्रश्न तुला वाटतो ना, तर त्याचा मी सांभाळ करतो, त्याला माझं नाव देतो, त्याला जगात काही कमी पडू देणार नाही आणि मी तुझ्याशीच लग्न करेन, अशा प्रकारचं तो आश्वासन अंजलीला देतो. आता शहीदच्या या आश्वासनानंतर ती विश्वास ठेवते आणि स्वतःला त्याच्या स्वाधीन करते. ज्या मैत्रिणीकडे अंजली राहण्यासाठी आली होती त्याच ठिकाणी त्यांचा संबंध देखील प्रस्थापित होतो.
त्यांनी लग्नाचा आमिष दाखवून तिच्याची नंतर मग पुन्हा अनेकदा शरीर संबंधही प्रस्थापित केले. काही महिन्यात अंजलीने एका गोंडस मुलीला जन्म देखील दिला आणि मुलगी ज्यावेळेस 1.5 महिन्याची झाली त्यावेळेस तिच्याकडे मग शहीद पुन्हा येऊ लागला. तिच्याबरोबर संबंधही प्रस्थापित करू लागला. हे सर्व काही सुरळीत सुरू होतं. दोघंही पती पत्नी सारखं वागत होते. मात्र याच वेळी शहीदच्या कुटुंबाला जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती कळाली तेव्हा त्यांच्या घरात राडा झाला. कुटुंबाने शहीद याला सांगितलं की तू यापुढे त्या अंजलीकडे जायचं नाही, जर गेला तर तुझा संसार घरचा मोडला जाईल. जेव्हा शहीदने अचानक अंजलीचा संपर्क तोडला त्यावेळेस अंजलीने स्वतःहून शहीदची चौकशी करण्यास सुरुवात केली. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस तिने 1 वर्षापासून त्याच्याबरोबर संबंध प्रस्थापित केले, त्याच्याशी संपर्क ठेवला, त्यावेळेस तिने चौकशी केली नाही. मात्र ज्यावेळेस तिचा संपर्क तुटला त्यावेळेस अंजलीने त्याची विचारपूस करायला सुरुवात केली आणि तिला इथेच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला. कारण जो शहीद तिच्याबरोबर लग्न करण्याचं आमिष दाखवत होता तो शहीद आधीपासूनच स्वतः विवाहित होता. त्याचं लग्न झालेलं होतं, सर्व काही त्याचा आनंदात सुरू होतं. मात्र घरी कोणत्याही प्रकारची माहिती न होता आणि अंजलीलाही काहीच न सांगता तो तिच्याशी संबंध प्रस्थापित करत होता. तिच्याबरोबर लग्न करण्याचं तिला आश्वासन देखील देत होता. आता ज्यावेळेस हे सर्व कळाल्यानंतर अंजलीला कळालं की तिची फसवणूक झाली आहे. त्यानंतर तिने वारंवार त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तिचा आणि त्याच्या मुलीचा त्याने पत्ताच कट करून टाकला. अखेर आयुष्यभराची जी फसवणूक झाल्याची खात्री ज्यावेळेस अंजलीला पटली त्यावेळेस तिने थेट सातारा पोलीस ठाणे गाठले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिच्याबरोबर आतापर्यंत जे जे काही झालं होतं ते सर्व त्या ठिकाणी सांगण्याचा तिने प्रयत्न केला. मग आता त्यानुसार मग ही आता जी अंजलीचं वय होतं जवळपास 24 वर्षाचं, तिच्या फिर्यादीवर मग सातारा पोलिसांनी मग ते नराधम जे आहे शहीद कय्यूम सय्यद याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आता सध्या पोलीस उपनिरीक्षक दिलीप बचाटे या प्रकरणाचा शोध घेत आहे, म्हणजे तपास करत आहेत त्या शहीद कय्यूम सय्यद याचा आणि त्याला लवकरात कडक शिक्षा केली जाईल असं देखील ते सांगत आहेत. पण मित्रांनो या लक्षात घ्या, या घटनेने समाजासमोर एक मोठा प्रश्न उभा केलाय. ज्या शोरूम मध्ये काही दिवसांचा तुमचा ओळखीचा काळ जातो आणि एका परक्या पुरुषाच्या खोट्या आश्वासनावर तुम्ही विश्वास ठेवून पोटच्या गरोदर बाळासह तुम्ही जो काही सुखी संसार तुमचा होता तो सर्व तोडून त्या तरुणाबरोबर तुम्ही राहण्याचा विचार करता, घर सोडता, पतीला डिव्होर्स देता. त्यावेळेस तुमच्या मनात ते विचार येत नाहीत का की बाबा हा तरुण कोण आहे, त्याची पूर्ण चौकशी करायला पाहिजे, नंतरच त्याच्या प्रेमात पडायला पाहिजे. पण अंजलीने तसं काहीच केलं नव्हतं. ज्यावेळेस तिला धोका पोहोचला त्यावेळेस तिचे डोळे उघडले. मात्र आज ती निष्पाप 1.5 महिन्याची मुलगी आपल्या हक्काच्या बापाच्या नावापासून आणि प्रेमापासून वंचित झाली. त्या बाळाचं त्यामध्ये काय दोष? त्या संपूर्ण प्रकारावर तुमचं मत काय? या घटनेमध्ये जे आपण काही नावं वापरली आहेत यामध्ये फक्त आरोपीचं नाव हे खरं आहे, इतर अंजली आणि कृष्णा हे नावं आपण काल्पनिक स्वरूपात वापरलेली आहेत. मित्रांनो तुम्हाला याविषयी काय प्रतिक्रिया व्यक्त करायची आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. कारण अशाच डोळे उघडणाऱ्या आणि समाजाला सतर्क करणाऱ्या खऱ्या क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी तुम्ही क्लिक टू न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सुरक्षित राहा, सतर्क राहा. धन्यवाद.